आपण इतिहासाच्या दुसऱ्या धड्याच्या चौथ्या विभागात आता आलेलो आहोत. तर चला पाहूया. यामध्ये आपण अभ्यास करणार आहोत प्राचीन भारताच्या इतिहासाची साधनं आणि इतिहास लेखनाबाबत घ्यावयाची काळजी. चला तर आपण विद्यार्थी मित्रांनो पाहिलं आपले भौतिक साधनं, लिखित साधनं, मौखिक साधनं यांचं स्पष्टीकरण आपण पाहिलं. तर आता अजून थोडंसं आपण ह्याच्यामध्ये शिकणार आहोत. ह्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की अश्मयुगापासून ते इसवी सन 8 शतकापर्यंतचा जो कालखंड होता, हा भारतीय इतिहासाचा प्राचीन असा कालखंड मानला जातो. प्राचीन कालखंड ह्याला का म्हटलेला आहे? कारण हा अश्मयुगापासून सुरू झालेला आहे. म्हणजे अश्मयुगातल्या माणसापासून ते सन 8 पर्यंत. बरोबर आहे? तसंच पुढचा असा आढावा आहे की इसवी सन पूर्व 1500च्या प्राचीन इतिहास विषयीची माहिती आपल्याला वेद आणि वाङ्मयातून मिळालेली आहे. तर कशा रीतीने? तर आपण बघत आलोय की पहिल्यांदा अश्मयुगाचा माणूस आपल्या भावना कशा रीतीने प्रगट करायचा, आपण थोडासा आढावा घेणार आहोत. मी अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं पाठाच्या सुरुवातीलाच, की कशा रीतीने त्यांनी आपल्या भावना चित्रातून दर्शवल्या, आजूबाजूची परिस्थिती दर्शवली. त्याच्यामध्ये मग कसा-कसा बदल आला. ताम्रपट आली, नंतर भुजपत्राची सालं कशी वापरली. त्याच्यानंतर आपण लिखित साधनं झाली ती. त्याच्यानंतर मौखिक साधनेमध्ये जे काही परंपरेने जतन करून ठेवलेलं, ते आता आपल्या मुखाद्वारे ते लिखित साधनामध्ये त्यांचं रूपांतर झालं. तर आता हेच लिखित साधन. आता हे कसं आलं? तर 15 इसवी सन पूर्व 1500च्या प्राचीन इतिहास विषयीची माहिती आपल्याला ह्या वेद वाङ्मयातूनच मिळालेली आहे, म्हणजे लिखित साधनातून. परंतु सुरुवातीला हे वेद लिखित नव्हते. मग ते कसे? आत्ताच मी स्पष्टीकरण दिलं, की ते मुखोद्गत करण्याचे तंत्र भारतीयांनी विकसित केले. मुखोद्गत म्हणजे पूर्ण तोंडपाठ. बघा, आपल्याला शक्य असतं का हे? किती वेळा आपण सांगतो, "चला हे पाठांतर करा, हे पाठांतर करा." परंतु आपल्या भारतीयांनी हे तंत्र विकसित केलं, की कशा रीतीने आपण मुखोद्गत म्हणजे आता ते पाठांतरच करून त्यांनी ठेवलं आणि ते पाठांतर करून त्यांनी मग त्याचं नंतर लेखनामध्ये त्याचं रूपांतर केलं. जसं की बुद्धाच्या काळातलं त्यांचं लेखन, महावीरांचं त्यांचं लेखन, अशा रीतीने प्रत्येक ग्रंथ हा विकसित होत गेला, अशा रीतीने. तर आता पुढे इथपर्यंत लक्षात आलं का? आता आपण पूर्ण एक आढावा घेत आहोत. बरोबर आहे? आता ह्या चित्राद्वारे तुम्हाला अगदी व्यवस्थित कळेल, की प्राचीन भारताच्या इतिहासाची साधनं कशी-कशी होती बघा. वेदवाङ्मय व त्यानंतर लिहिले गेलेले साहित्य हे इतिहासाचं साधनच आहे. आता आपल्याला दिसतंय बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं, की ताम्रपत्र, भूर्जपत्राची साधनं कसे ते त्याच्यावरती लिहायचेत आणि एका बारीक कोरीव अनुकुचीदार वस्तूनी त्याच्यावर ते कोरलं जायचं. तर आता ह्याच्यामध्ये काय-काय आहे? ब्राह्मणके, उपनिषदे. आता लिखिताला सुरुवात झालेली आहे. आपण जे शिकतोय, आपण ज्या आता विभागात आहोत, ज्या पाठामध्ये आपण आता आहोत, त्यामध्ये आता आपण ब्राह्मणके, उपनिषदे, अरण्यके, शिलालेख, काव्य, नाटके इत्यादींचा आता उल्लेख केला जाणार. कारण आता ते सगळी साधनं आता पूर्णपणे चित्रातून, दगडातून, त्याच्यातून कागद ह्याच्या झाडाच्या सालीपासून आता ती पुढे आलेली आहे. आता पुढे. तसंच अजून काय-काय आहे पहा. पुरातत्वीय उत्खननात काही वस्तू पण सापडल्या होत्या. म्हणजे आता भौतिक साधन सुद्धा आता इथं आपल्याला उपयोगी आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, जे आपल्याला भांडी मिळालेली आहेत, त्यांच्यावरती सुद्धा फार सुंदर असं नक्षीकाम केलं होतं. मी तुम्हाला सांगितलं होतं. तर त्याच्यामध्ये काय-काय बघा, माशाचं चित्र आहे, काही रांगोळ्यांसारखा दिसणारा एक प्रकार आहे. म्हणजे काय? तर ते काहीतरी दर्शवण्याचा प्रयत्न करतायत, की त्या काळी सुद्धा कलाकुसर आणि कारागीर हे होते. म्हणजेच ही भौतिक साधनं आहेत. तसंच उजव्या बाजूला काही नाण्यांची चित्र आहेत आणि त्या नाण्यांच्या चित्रावर त्या राजांच्या देशांची मोहोर लावलेली आहे. म्हणजे हे राजकालीन
इतिहासातले आहेत नाणे. त्याच्यामध्ये बघा त्याच्यावरती काही काही मोहर, काही मोहर मोठे आहेत, काही मोहर लहान आहेत. ह्याच्यावरून आपल्याला दिसून येतं आणि समजून येतो की प्राचीन भारताचा इतिहास हा कसा होता आणि ह्या साधनांद्वारे आपण आता हे सगळं शिकत आहोत. बरोबर आहे? लक्षात आलं व्यवस्थित? आता पुढे जाऊ. आता आता पुढच्या विभागामध्ये आपण पाहणार आहोत की आता हे सगळं काही लेखन झालेलं आहे. कशा रीतीने? दगडावरून, मौखिकरित्या, मग लिखित झालेलं आहे. तर या घटनेची, या प्रसंगाची जे काही लिखित झालेलं आहे, त्याची आपल्याला घ्यावयाची काळजी लेखनाबाबत. तर ती काय आहे? ते आपण विस्तृतरित्या समजावून घेऊया. चला. इतिहासाच्या साधनांमध्ये एखादा लिखित पुरावा जुना म्हणून तो विश्वासार्ह असतोच असे नाही. बरोबर आहे? कुणी काही चुकीचं पण लिहू शकतं, कुणी काही चुकीची बातमी सुद्धा देऊ शकते. काहीतरी न घडलेला प्रसंग सुद्धा तिथं लिहिला गेलेला असेल, तर ह्याच्याबद्दल आपण पूर्णपणे त्याची तपासणी केली पाहिजे, की तो खरोखरच लिखित जो मसुदा आहे, जे साहित्य आहे, ते खरोखरच खरं आहे का? ते बघितलं पाहिजे. बरोबर आहे? तर ह्याच्यामध्ये तो मजकूर कोणी लिहिला, केव्हा लिहिला आणि का लिहिला याची छाननी करावी लागते. म्हणजे काय? ती कोणी लिहिलेली आहे? केव्हा? केव्हा म्हणजे तो काळ कोणता आहे? स्थळ कोणतं आहे? हे सर्व काही आपल्याला तपासावं लागेल किंवा त्याचा आपल्याला एक आढावा घ्यावा लागेल, की खरोखरच ही गोष्ट खरी आहे का? आपण कुठली पण गोष्ट नेहमी पडताळून पाहतो करताना किंवा लिहिताना, की खरोखरच हे खरंच आहे का? उदाहरणार्थ विद्यार्थी मित्रांनो सांगायचं असेल तर कधी-कधी तुम्ही पेपर लिहिताना सुद्धा प्रश्नाचं उत्तर लिहिताना तुम्ही बघता, की माझं उत्तर बरोबर आहे ना? मी व्यवस्थित प्रश्नाच्या उत्तराला व्यवस्थित नमूद केलेलं आहे ना? तोच क्रमांक, तेच उत्तर, का क्रमांक उलटा तिलटा झालेला आहे, उत्तर ह्याचं त्याला गेलेलं आहे. अशी पडताळणी करणं, छाननी करणं, लिखित जे काही केलेलं आहे, हे फार अत्यंत जरुरीचं आहे. पुढचं आहे निष्कर्ष आपल्याला एकमेकांशी पडताळून पाहावे लागतात. निष्कर्ष म्हणजे ह्याच्यातून काही वेगळी परिस्थिती तर नाही उद्भवणार. ह्याची सुद्धा आपल्याला लिखित पुरावा किंवा साहित्य ची साधनं आपल्याला जी काही मिळतात त्याच्यावरती आपल्याला हे सगळं काही पूर्णपणे पाहावं लागणार आहे. निष्कर्ष की त्याच्यातून काही वाईट प्रसंग किंवा वाईट गोष्ट तर उद्भवत नाहीये. निष्कर्ष काय आहे? ह्याचा अनुमान काय आहे? हे आपल्याला बघावं लागतं. बरोबर आहे? लक्षात आली सर्व परिस्थिती? की कशा रीतीने लिखित आपली साधनं आहेत, इतिहासाची साधनं, त्यांचा एक पूर्ण आढावा आपण बघितला, की त्यांचं रूपांतर वेद, वाङ्मय, ग्रंथ, पुराणे, काव्य, नाटके कसं काय आलं पुढे आणि त्याच्यानंतर ते केलेलं आहे, ते सुद्धा आपल्याला त्याच्याबद्दलची घ्यायची काळजी, ती पण आपण बघितली. तर आता शेवटचा असा मुद्दा आहे, की इतिहास लेखनात अशा चिकित्सेला फार महत्व असतं. महत्व म्हणजे कारण त्याच्यावरच इतिहासावरच तर आपण पूर्णपणे काही ठिकाणी अवलंबून असतो, की इतिहासात काय गोष्टी घडलेल्या आहेत. तर ती चूक पुन्हा-पुन्हा होऊ नये. म्हणून त्या चुकीला आपण सुधारणा देतो. म्हणूनच या लेखनामध्ये सुद्धा बघा, ह्या छोट्याशा प्राचीन काळच्या लेखनामध्ये सुद्धा काय चुका झालेल्या आहेत त्याचे सुद्धा निष्कर्ष किंवा ते लेखन खरं आहे की नाही हे पडताळून बघणं किती महत्वाचं आहे. तेव्हापासून ते आतापर्यंत आपण ह्या गोष्टीला सामोरं जात आहोत आणि म्हणूनच अशी चिकित्सा करणं अत्यंत महत्वाचं आहे. लक्षात आलं सर्व विद्यार्थी मित्रांनो? चला तर पुढे जाऊया. तर आता आपला नेहमीचा प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम. इतिहासाचा प्राचीन कालखंड कोणता? प्राचीन इतिहासाची माहिती आपल्याला कशातून मिळाली गेली आणि त्यांच्यामध्ये कोणत्या साहित्यांचा समावेश आहे आणि इतिहास लेखनात कोणत्या चिकित्सेला फार महत्व असते आणि त्याच्यानंतर आपण आपल्या पुढील धड्याकडे वळायचं आहे.